गवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच पुण्यामध्ये आणखीन एका विवाहितेचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। मुलगी जन्माला आल्यामुळे सासरच्या लोकांकडून संबंधित महिलेचा छळ करत घराबाहेर काढण्यात आलेला आहे। विवाहित महिला पुण्यामध्ये राहत होती आणि तिच्या चारित्र्यावर सुद्धा सासरच्या मंडळींकडून संशय घेण्यात आलेला आहे। दरम्यान तिने बीडच्या राहणाऱ्या आपल्या कुटुंबियांना या संदर्भातली माहिती दिली आणि त्यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलिसात आरोपी पतीसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींच्या अटकेची कारवाई आता सुरू झाली आहे। निहाल चंदन शिवे ही 30 वर्षीय महिला आहे आणि तिने तिच्या पती, तिच्या सासू सासरे आणि दीर यांच्या विरुद्ध शारीरिक छळ केला आणि मुलगी झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक पडताळणा केली अशा प्रकारची तक्रार आमच्या पोलीस स्टेशनला दिलेली आहे। त्यामध्ये BNS कायदा 85, त्याच्यानंतर 352, 51(2), 51(3) आणि 3(5) याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। फेब्रुवारीपासून मला छळ होत होता। माझी सासू मला शिव्या घाण देत होती। घरातून निघायचं म्हणायची सारखं सारखं। माझ्या बाळाकडे पण लक्ष दिलं नाही, मला खायला देत नव्हती। आणि कशामुळे त्रास होता? मुलगी झाली म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करायचे, लक्ष देत नसायचे। मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलेला आहे। उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यामध्ये जेलवारी करू शकतो असं म्हणत राणेंनी निशाणा साधलेला आहे। आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील आणि याच गोष्टीवरून लक्ष हटवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्याची टीका मंत्री नितेश राणे यांनी केलेली आहे। दिनू मोर्यावरती सुरू असलेल्या कारवाईवरून लक्ष हटवण्यासाठी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे असंही ते म्हणाले। मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधल्याचं बघायला मिळतंय। ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा लक्ष हटवण्यासाठी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो असं वक्तव्य सुद्धा राणेंनी केलंय। दिनू मोर्यावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत, जो ही मातोश्रीची सून म्हणून तिला ओळखतात, त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी ह्या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे। कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे। त्या सगळ्या प्रकरणावरून लक्ष विचलित करावं, दुसरीकडे हटावं आणि म्हणून हे सगळे वक्तव्य देण्याचा कार्यक्रम आहे। हे सगळं दिनू मोर्याच्या केसच्या संबंधित सगळे विषय आहेत। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मी मातोश्रीवरती चाललो असं राज ठाकरे म्हणालेले आहेत। शिवतीर्थावरून बाहेर पडताना राज ठाकरेंचं विधान बघायला मिळतंय। राज ठाकरेंनी पत्रकारांची फिरकी घेतलेली आहे। मातोश्रीवरती चालल्याचं राज ठाकरे यांनी मिश्किल उत्तर दिलेलं आहे। शिवतीर्थावरून बाहेर पडत असताना राज ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यानंतर राज ठाकरेंचं हे विधान बघायला मिळते। राज ठाकरेंनी पत्रकारांच्या यावेळेला फिरकी घेतलेली आहे। मातोश्रीवरती चालल्याचं राज ठाकरे यांनी मिश्किल उत्तर दिलंय। नको जाऊ रे। कुमार सर मोबाईल दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रातील एका फोटोची राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा रंगलेली आहे। आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात अनेक वर्षाच्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा फोटो एकत्र पाहायला मिळालाय। आजच्या सामनाच्या मुखपृष्ठावरती राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आलेला आहे। या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे सुद्धा युतीच्या चर्चांना आता उधाण आलंय। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार अशी टॅगलाईन सुद्धा दिली आहे। त्यामुळे एकीकडे काल उद्धव ठाकरेंनी केलेलं सूचक विधान आणि त्यानंतर आता सामनाच्या मुखपृष्ठावरील या फोटोमुळे पुन्हा एकदा नव्या युतीची लवकरच सुरुवात होणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। मराठी अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं। आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा। आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशवंत गट, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सगळे लोक करतायत।
तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच या संदर्भात आता मोठी माहिती समोर आलेली आहे। उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत शिवसैनिकांशी चर्चा केली आहे। नाशिकच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि या भेटीच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीची चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरेंनी मनसेला सोबत घेण्याविषयी नाशिकच्या शिवसैनिकांना विचारणा केली। उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक आहेत अशी माहिती नाशिकमधल्या शिवसैनिकांनी दिली आहे। तर आम्ही सर्वांनी स्पष्टपणे एका दिलाने आम्ही सर्वांनी एकच सांगितलं की 100% साहेब मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येऊन एक मोठी ताकद नाशिकमध्ये काय पूर्ण महाराष्ट्रभर तयार होईल। तर साहेब तुम्ही हे डिसिजन घेतलं पाहिजे। एकत्र मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी काम केलं तर नक्कीच नाशिकची महानगरपालिका असेल किंवा दुसरे कोणती महानगरपालिका त्याच्यावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि महत्त्वाचा विषय असं होतं की साहेबांनी आम्हाला एक आदेश असा दिला आहे की तुम्ही आता ग्राउंड लेवलच्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत त्याच्या तयारीला लागा, जोमाने कामाला लागा। जे काही डिसिजन आम्हाला घ्यायचं आहे, जे काही निर्णय आम्हाला घ्यायचा आहे ते आदेश तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये आम्ही देऊ। तर ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा असतानाच मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केलेली आहे। मनसे शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। आम्ही 2 वेळेला त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेलो, मात्र त्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही। यावेळेला माध्यमात चर्चा न करता त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव घेऊन यावं असं त्यांनी म्हटलंय। आता चर्चा जर ते घडवण्यात आणत असतील आणि त्यांच्या खरोखर मनात ती इच्छा असेल तर त्यांनी प्रस्ताव घेऊन यायला हवं ना। त्यामुळे तो आला प्रस्ताव तर त्याच्यावर नक्कीच सकारात्मक जो काही आहे तो विचार होईल आणि त्याच्यावर निर्णय होईल आणि राज ठाकरे साहेब त्याच्यावर नक्की काय सकारात्मक निर्णय घेऊ शकतात। तर उद्धव आणि राजसाहेब एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल अशी इच्छाही असं वक्तव्य विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाअंतर्गत आज ते जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा क्षेत्रातील गेवराई बाजार इथे गावकऱ्यांशी संवाद साधत असताना ते बोलत होते। यावेळेला त्यांनी मनसे आणि शिवसेना उभाटाच्या युतीवरती भाष्य केलंय। उद्धवजी बोलल्यानंतर आम्ही काय बोलायचं, आम्हाला ते आम्ही तर आधीपासूनच सांगतोय की शिवसैनिकाची पण ही इच्छा आहे महाराष्ट्राच्या हितासाठी। निवडणूक वेगळा विषय आहे, पण ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जर उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आले तर आम्हाला तर सगळ्यांना आनंदच आहे आणि ते व्हावं अशी इच्छा पण आहे। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल आणि तशी इच्छा सुद्धा आहे असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलेलं आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण बघूया। बिहारच्या निवडणुकीत त्यांनी हे तुम्हाला वक्तव्य केलंय। हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तो 2 भावांमध्ये दिसत नाहीये।